काटेवाडीमध्ये निवासस्थानाबाहेर जशी गर्दी आहे तशीच गर्दी विद्या प्रतिष्ठानमध्ये सुद्धा जमलेली आहे। तर रात्रभर अजित पवारांचं पार्थिव रुग्णालयात ठेवलं होतं। त्या रुग्णालय परिसरामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती। तर राज्यभरातलं अगदी कानाकोपऱ्यातनं चाहते अजितदादांना अखेरचं पाहता यावं यासाठी म्हणून काटेवाडीत त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलेत। अनेक कार्यकर्ते त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगतात। केवळ पुणे, बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही तर अगदी विदर्भातल्या अगदी कोपऱ्यातला सीमेवरचा जिल्हा चंद्रपूरपर्यंत अजितदादा यांचा चाहता वर्ग आहे। शेती हा अजित पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय होता आणि एखादा प्रयोगशील शेतकरी आपल्या पुढे आला की अजितदादा त्याच्याशी गप्पा मारायचे, त्याच्याकडनं भरपूर माहिती जाणून घ्यायचे आणि सर्वतोपरी मदत सुद्धा या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची। HMT हे धान विकसित करणारे, या धानावर मोठं संशोधन करणारे शेतकरी दादाजी खोब्रागडे या शेतकऱ्याला चंद्रपूरमधल्या नागभीडमध्ये नांदेड या छोट्याशा गावात आपल्याकडून 5 लाख रुपयाचा धनादेश देणं असू देत किंवा प्रयोग करण्यासाठी म्हणून 5 एकर शेतजमीन मिळवून देणं असू देत, या सगळ्यासाठी अजित पवार यांनी स्वतः वैयक्तिकरित्या प्रयत्न केले होते। तर अजितदादा अमरहीच्या घोषणा देण्याची किंवा या घोषणा ऐकण्याची वेळ आपल्यावर येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही दाखल झाले। कालही ज्यावेळेला ही बातमी आली त्यावेळेला पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले होते। फोनवर बोलताना ते अक्षरशः ढसाढसा रडत होते। काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणल्यानंतर पवार कुटुंबीय दाखल झाले। महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा नुकसान है। आज महाराष्ट्र ने उसका एक बेटा गंवाया है और महाराष्ट्र के प्रगति में उनका जो अनुदान है, योगदान है, वो बहुत ही हर किसी को प्रेरणा देने वाला योगदान है। और महाराष्ट्र की जो दीपक केसरकर हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्यानंतरही अजित पवार यांचा त्यांच्यावरचा स्नेह कमी झाला नव्हता। कधीही मंत्रालयात असू देत किंवा कामकाजाच्या ठिकाणी असू देत, केसरकर दिसले की ए दीपक म्हणून हाक मारणारे अजित पवार आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना काही वेळापूर्वीच केसरकर यांनी व्यक्त केली।